आता पाहणार आहोत अर्थातच लोकसभेसंदर्भातल्या आणखी महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा रणसंग्राम मधून। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत। उद्धव ठाकरेंची नाव न घेता मोदी शहांवर टीका। अमरावती लोकसभेतला उमेदवार भाजपचाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट, तर नवनीत राणांनी गेली 5 वर्ष भाजपचीच बाजू मांडली। फडणवीसांकडून नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरती फडणवीसांचं रवी राणांकडून स्वागत। स्वागतादरम्यान रवी राणांनी फडणवीसांना दिली चिठ्ठी। राज ठाकरे लोकसभा निवडणुकीतच महायुतीत प्रवेश करणार की विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतीतला प्रवेश लांबणार, यावर प्रश्नचिन्ह। लोकसभेत मनसेला एकही जागा न देता विधानसभेत जागा सोडण्याची महायुतीची तयारी, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं, मनसे महायुतीत येणार का, याबाबत 2 दिवसात सगळं स्पष्ट सांगेन, देवेंद्र फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया। राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, महायुतीत सहभागी झाले तर रणनीतीवरती चर्चा होणार। बजरंग सोनावणे यांचा अजित पवार गटाला रामराम, एका ओळीचं पत्र लिहून प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। सोनावणेंचा शरद पवार गटात झाला पक्षप्रवेश। लोकसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय नाही, मात्र शरद पवारांचा आदेश पाळणार, अशी प्रतिक्रिया। सोनावणेंच्या नावातच बजरंग आहे, बजरंग सोनावणेंनी गदा हाती घेऊन कामाला लागावं। सोनावणेंना कोणाचाही फोन येईल त्यांना सांगा तुम्ही पण या, जयंत पाटलांचं विधान। उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार, शाहू महाराजांना काँग्रेसकडून कोल्हापुरातनं तिकीट जवळपास निश्चित, लवकरच घोषणा होण्याची शक्यता।